नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 17 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून पाळण्यात येतो. कोणतेही दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध किंवा मानवी अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध न्याय मिळण्याच्या उद्देशाने एकंदरीतच जनजागृती व्हावी म्हणून 17 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून पाळण्यात येतो. आणि त्याच अनुषंगाने एकंदरीत कायद्याची चौकट आपल्याला काय सांगते जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्ताने विशेष कार्यक्रम. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे न्यायमूर्ती अशोक खिल्लारे सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. सरांबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात सर न्यायाधीश होते. प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. आपले आजचे जे दुसरे पाहुणे आहेत उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होणार आहे. एकंदरीतच रोम कायद्याची स्वीकृती केल्याच्या प्रित्यर्थाने हा 17 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून पाळण्यात येतो. मग एकंदरीतच न्याय ही संकल्पना काय आहे बरं, याच अनुषंगाने आपण आज दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेणार आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय खूप महत्त्वाचा आहे कारण समाजातले अनेक शोषित गट आहेत ज्यांच्यापर्यंत न्याय ही संकल्पनाच अजूनपर्यंत पोहोचलेली नाहीये आणि त्याच अनुषंगाने जनजागृती करायच्या उद्देशाने आजचा हा दिवस आहे. त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. सर पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करते. अगदी सुरुवातीला 17 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून पाळण्यात येतो, तर या दिवसामागची पार्श्वभूमी काय सांगाल? या दिवसामागची पार्श्वभूमी थोडक्यात अशी सांगता येईल की 17 जुलै 1998 रोजी जगातील जवळजवळ 127 देशातील लोकांनी 27 देशातील देशांचा सहभाग असलेली अशी एक कॉन्फरन्स झाली. ज्या कॉन्फरन्समध्ये जागतिक मानवी मूल्यांचा प्रोटेक्शनसाठी त्याच्या संरक्षणासाठी काहीतरी कायदे करण्यात यावेत असं त्यामागचा हेतू होता. आणि त्या नंतर मानवी मूल्यांच्या परिणामकारक संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ही जी बैठक झाली त्यानंतर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस इंटरनॅशनल जस्टिस कोर्ट असं एक कोर्टाची स्थापना करण्यात आली. जे कोर्ट युद्धाच्या होणाऱ्या संहार नरसंहार तसंच मानवी मूल्यांच्या विरुद्ध जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्यामुळे लोकांचं नैतिक अधःपतन होतं, आर्थिक अधःपतन होतं, सामाजिक अधःपतन होतं, या सर्व गोष्टींना जगभरातल्या सामान्य लोकांना गरीब लोकांना त्या प्रोटेक्शन कसं देता येईल यामागे याचा हेतू आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही संघटना अशा आहेत ॲम्नेस्टी इंटरनॅशनल जस्टिस मिशन वगैरे, या संघटना प्रत्येक देशाच्या देशाच्या सरकारांशी संबंध ठेवून ते आपल्याला म्हणजे काम करतात या संपूर्ण अनुषंगाने. सर जसं तुम्ही म्हणाल तसं की बरेच घटना अशा घडतात की ज्याच्यामुळे सामान्य लोकांचं नैतिक अधःपतन होऊ शकतं किंवा त्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि त्या संपूर्ण अनुषंगाने सामान्य लोकांपर्यंत न्याय ही संकल्पना पोहोचणं फार गरजेचं आहे नाही का? तर काय सांगाल सर, एकंदरीतच न्याय म्हणजे काय? न्याय जेव्हा न्यायाचा अर्थ तेव्हा कळतो जेव्हा एखाद्यावरती म्हणजे त्याला अन्यायाला सामोरं जावं लागतं तेव्हा त्याचं हे होतं. तर मी हे सांगेन की अन्यायाची प्रमुख जर काय मुळं असतील पाळमुळं असतील तर ती संपूर्ण जगातली जी दारिद्र्य आहे ज्या
कुपोषित बालकं आहेत, स्त्रियांचे हक्क आहेत, या सर्वांचं होणारं म्हणजे काय म्हणतात त्याला, अधपतन म्हणा किंवा शोषण, या शोषणाच्या विरुद्ध कायदे अस्तित्वात आणले जातात, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि ते होत नाहीये. म्हणून ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ते सर्व देशांनी मिळून याच्याशी लढा द्यावा अशा हेतून हे हा कायदा, ज्याला रोमन ट्रीटी असं म्हणतात किंवा रोमन स्टॅट्यूट असं म्हणतात, आलेला आहे. आता जगभरातील राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झालेल्या गोष्टी कोणत्या आहेत सामाजिक दृष्ट्या, तर प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूळ गोष्टी, त्यानंतर मग सेकंडरी जे असतात ते शिक्षण, त्यानंतर हॉस्पिटलायझेशन, वैद्यकीय सेवा, ह्या संपूर्ण म्हणजे तळागाळातल्या लहानात लहान माणसाला ती पोचते का? ती जर पोषत नसेल तर मानवतेला हा कलंक आहे. आणि याच्यासाठी मला वाटतं सरकार जे काम करतात आणि त्यासाठी सामाजिक न्याय विभाग झाला, न्याय विभाग झाला, या लोकांकडून ज्या योजना अंमलात आणल्या जातात, या सर्व योजनांचा तिथपर्यंत त्या गोरगरीब माणसापर्यंत, झोपडपट्टीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्यांना त्यातून आपल्याला वर आणता आलं पाहिजे, त्यांना शिक्षित केलं पाहिजे. खरं सर, तुम्ही खूप छान सांगताय की तळागाळातल्या लोकांपर्यंत न्याय फार गरजेचं झालाय किंवा ती काळाची गरज झाली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मग समाजातले आता हे जे वेगवेगळे शोषित गट आहेत, अगदी आपण सुरुवात केली तर रस्त्यावर आपल्याला अनाथ मुलं दिसतात किंवा अपंग मुलं दिसतात, ह्या सगळ्यांच्या पुनर्वसनासाठी नेमकी न्यायव्यवस्था काय सांगते? या सर्वांच्या पुनर्वसनासाठी आपल्याला असं जनरल न बोलता एखादा टॉपिक घेऊन त्याच्यावर ते बोलता येईल की या एक कुपोषित मुलांचं घ्या किंवा स्त्री भ्रूण हत्या घ्या, तर ते जास्त इफेक्टिव्हली आपल्याला या चर्चेमध्ये त्याच्यावर ते प्रकाश टाकता येईल. तर मला असं वाटतं की स्त्री भ्रूण हत्या या बाबतीत कायदा करण्यात आलेला आहे. त्या कायद्याचं नाव जे आहे स्त्री भ्रूण हत्या कायदा आहे, तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे आणि त्यानुसार सर्व लॅबोरेटरीज, सर्व सोनोग्राफी केंद्र, सर्व हॉस्पिटल्स जिथे हे कामं होतात, तर त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलेलं आहे. आता लॅबोरेटरीजना का आणलं, कारण अलीकडेच म्हणजे 2002 नंतर असाही शोध लागला की रक्तावरून सुद्धा लिंग बाळाचं कळू शकतं, तर त्यामुळं लॅबोरेटरीजनाही त्यात इन्क्लूड केलं. अशा प्रकारचे अनेक कायदे आहेत की ज्यांच्या मदतीने आपण हे सर्व गोरगरिबांवर होणारा अन्याय आपल्याला दूर करता येईल. अगदी सर, आता तुम्ही स्त्री भ्रूण हत्या हा एक विषय घेतलेला आहे. खरं तर विषय हे खूप मोठे आहेत, पण आपण एक आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या निमित्ताने या सगळ्या विषयांना एक हात लावून थोडंसं त्याच्याबद्दल मार्गदर्शन करून घेणार आहोत. स्त्री भ्रूण हत्येनंतर जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा विनयभंग आहे किंवा बलात्कार होतात, मग अशा सगळ्या परिस्थितीच्या वेळेला नेमकी न्यायव्यवस्था आपली कशी मदत करते? न्यायव्यवस्था ही चालते कायदे बनवणाऱ्या मंडळींनी केलेले कायदे आणि त्यानुसार. तर स्त्रियांचे हक्क, स्त्रियांवर होणारे अन्याय, हक्कांपासून म्हणजे स्त्रियांना वंचित करणे, त्यांच्यावर होणारे अन्याय, त्यांच्यावर होणारे बलात्कार, त्यांना होणारी मारझोड, या सर्वांसाठी कायदा आहे. आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना पर्टिक्युलर सेक्शन लावणे, लोकांमध्ये सगळ्यात आधी जनजागृती या बाबतीत व्हायला पाहिजे. बऱ्याच लोकांना, जे की आदिवासी खेडेपाड्यातले दूरवरचे डोंगर दऱ्यात तिकडे राहणारे लोक आहेत, ज्यांना या कायद्याची माहितीच नाही आणि ते आपल्या नशिबी जे आलंय ते भोगत असतात, तर अशा लोकांपर्यंत हा कायदा पोहोचावा. स्वतःचे हक्क कसे अबाधित ठेवता येतील याबाबतीत जनजागृती करावी, तेव्हा लोकांना कायद्याची माहिती होईल. आणि कायद्याची माहिती झाल्यानंतर ते एखाद्या स्त्रीवर झालेला अन्याय ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची तक्रार देऊ शकेल. तक्रार दिल्यानंतर तिथे थांबत नाही, तर तक्रार व्यवस्थितरित्या पोलिसांनी नोंदवून घेतली की नाही, त्यानंतर वेळेत चार्जशीट दाखल झालं की नाही, आणि त्यानंतर होणारा साक्षी पुरावा, ह्या सगळ्या गोष्टी कडे बघत असताना त्याच्यात मग एकदा केस साक्षी पुराव्याला लागल्यानंतर मग नायसिटीज ऑफ लॉ ज्याला म्हणतात, हे आपला गेम खेळतात. आणि मग असं लक्षात येतं की
कायद्यातल्या बारीक सारीक त्रुटींमुळे आरोपी सुटतात. तर असं गोष्टी न होण्यासाठी पोलिसांनी सुद्धा यामध्ये विशेष लक्ष घालून आपले केसेस हा व्यवस्थित कोर्टाच्या पुढे सादर कराव्या, म्हणजे त्यात अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय मिळाल्यासारखे होईल. बरोबर. सर, एकंदरीतच अन्यायाच्या विरुद्ध एक लढा देण्याच्या उद्देशाने आजचा हा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस आहे. पण तळागाळातल्या लोकांपर्यंत न्याय ही संकल्पना पोहोचण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले जातात? तळागाळातल्या लोकांसाठी कायद्याच्या चौकटीत राहून आणि कायद्यांच्या मदतीने सेंट्रल गव्हर्नमेंटकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. विशेष म्हणजे प्रत्येकाला राईट टू हॅव अ ड्यू प्रोसेस ज्याला म्हणतात, कायद्याची माहिती असणं गरजेचं आहे की माझ्या फायद्याकरता, माझ्या प्रॉपर्टीच्या रक्षणाकरता, माझ्या स्वरक्षणाकरता, माझ्या संपत्तीच्या रक्षणाकरता, माझ्या इतर अनेक ज्या गोष्टी आपल्याला कायद्याने दिलेल्या आहेत, स्वातंत्र्याच्या, जीविताचा हक्क दिलेला आहे घटनेनं आपल्याला. तर ह्या सर्व गोष्टींकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा असं लक्षात येतं की ह्या सर्व कायद्यांचा हेतू असा आहे की माणसाला डिग्निफाईड लाईफ जगता यावं, ज्याला म्हणतात की सन्मानाने जगण्यासाठी जे लाईफ आहे, जीवन आहे, ते जगता यावं, हा कायद्यामागचा हेतू आहे. इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या लोकांच्या हातात तो कायदा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं हा आहे आणि आपण त्यात काही अंशी यशस्वी पण झालेलो आहोत. नाही असं नाही की आपली न्याय यंत्रणा ही व्यवस्थित काम करते. आता कायद्या अनेक गोष्टीत आपण असं पाहतो की निकाल वेळेवर न लागल्यामुळे लोकांच्या मध्ये रोष निर्माण होतो. परंतु आपली सिस्टीमच अशी आहे कायद्याची की त्यामध्ये असं म्हटलं जातं आपल्याकडे की 10तील 9 गुन्हेगार सुटले तर चालतील, परंतु एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. तर ही गोष्ट ताळून सुलाखून जेव्हा आपण पाहतो की हा गुन्हेगार आहे की नाही, त्यासाठी अनेक गोष्टी बघाव्या लागतात भिंगातून अक्षरशः, आणि मग गुन्हेगार असेल तरच शिक्षा होईल याकडे पाहिलं जातं. तर यासाठी मला वाटतं सेंट्रल गव्हर्नमेंटनी जे निरनिराळ्या स्कीम्स आयोजित केलेल्या आहेत आणि निरनिराळे कायदे अंमलात आणलेले आहेत, त्याची इम्प्लिमेंटेशन आणि त्याबद्दलची माहिती तळागाळातल्या लोकांना दिली जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरं सर, जसं तुम्ही म्हणालात तसं की तळागाळातल्या लोकांपर्यंत न्याय हा शब्द पोहोचण्यापर्यंत किंवा न्याय ही संकल्पना पोहोचण्यासाठी बरेच प्रयत्न शासनाच्या पातळीवर केले जातात. पण एकंदरीतच एक नागरिक म्हणून या सगळ्यासाठी आपली जबाबदारी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तर याविषयी काय सांगाल सर? माझं याबद्दल असं मत आहे की नागरिक म्हणून आपली जबाबदारी ती व्यक्ती त्याकडे बघते त्या अँगलनी ज्यांना कायद्याची थोडीफार पुसटशी कल्पना आहे की माझ्यावर अन्याय होऊ शकत नाही, मला डिग्निफाईड लाईफ जगण्याचा हक्क आहे. पण हे कितपत लोकांना माहिती आहे? आज आपण आताच थोड्या वेळापूर्वी बोललो की तळागाळातल्या लोकांना या गोष्टीची कल्पना आहे का? नाही आहे. पण त्या लोकांना त्याची कल्पना द्यायला हवी, त्यांना त्यांच्या फेवरमध्ये असलेले कायद्यांची त्यांना माहिती करून देण्यात यावी, त्यांना व्यवस्थित सर्व सुविधा पोहोचवून एक लाईफ चांगल्या प्रकारचं जगणं याच्यासाठी त्यांना पुढे आणणं गरजेचं आहे. खरंय. आणि आपले आजचे जे दुसरे पाहुणे आहेत उच्च न्यायालयाचे वकील उदय वारुंजीकर सर. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. एकंदरीतच न्याय या संकल्पनेबद्दल किंवा या दिवसामागची जी पार्श्वभूमी आहे ती आम्ही सरांकडून जाणून घेतलेली आहेच. तळागाळातल्या लोकांपर्यंत न्याय पोहोचण्याच्या उद्देशाने जनजागृती व्हावी म्हणून आजचा हा दिवस असं आपण म्हणू शकतो. मग अगदी आपण समजा स्त्रिया हा एक शोषित गट घेतला तर स्त्री भ्रूण हत्या आणि मग त्यानंतर पुढच्या तिचं जे एक नुकसान किंवा प्रॉब्लेम्स तिच्या आयुष्याला सुरुवात होते, तर त्याविषयी काय सांगाल? अगदी सुरुवातीला स्त्री भ्रूण हत्येविषयी. भारतामध्ये बहुसंख्य ठिकाणी आपल्याकडे पुरुष सत्ताक पद्धती बघायला मिळते. अपवाद आहेत ते नॉर्थ ईस्ट मधले आणि केरळ मधले काही अपवाद आपण सोडू शकतो. म्हणजे आज घडीला या पुरुष सत्ताक पद्धतीमुळे एक मानसिकता अशी तयार झालेली आहे की मुलगाच पाहिजे आणि म्हणूनच त्यामुळे साहजिकच गेल्या काही वर्षभरामध्ये, काही म्हणजे 1-2 नाही, काही शेकडो वर्षभरामध्ये ही सगळी मानसिकता जास्त अशी बळावलेली आहे. मग याचा परिणाम असा होतो की गर्भामध्ये असणारं जे अपत्य आहे ते मुलगा आहे का मुलगी आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग गेल्या साधारणतः 25-30 वर्षभरामध्ये हे जे तंत्रज्ञान जे प्रगत जे भारतामध्ये आलं त्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारी लोक इथं असल्यामुळं
मुलींची संख्या ही कमी व्हायला लागलेली दिसते. हम्म. म्हणजे आज गर्भामध्ये जर का मुलगी असेल तर आम्हाला मुलगी नको असं म्हणणारे सुद्धा अनेक कुटुंब आपल्याला बघायला मिळतात. याला आपण इंग्रजीमध्ये सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शन असं देखील म्हणतो. म्हणजे गर्भामधलं अपत्य जर काय मुलगी असेल तर आम्हाला नको, आम्हाला तो गर्भपात करायचा आहे असं म्हणणारे सुद्धा आपल्याकडे अनेक कुटुंब आपल्याकडे बघायला मिळतात. त्यामुळं असं म्हटलं तर योग्य ठरेल की गर्भामध्ये असल्यापासून त्या महिलेला, त्या मुलीला, त्या अर्भकाला कायद्याचं संरक्षण मिळणं हे गरज आहे. जे गर्भात असल्यापासून तो कायद्याचं जे काही संरक्षण आहे ते मृत्यूनंतर जो काही वाटपाचा जो वाद आहे किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भातला जो वाद आहे तिथपर्यंत अशा प्रकारचा एवढा मोठा विस्तृत अशा प्रकारचं एकूण चित्र या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं गेलं पाहिजे. खरंय खरंय. आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये ज्या काही महिला भगिनी माता ज्या काही आहेत त्यांना या विषयाच्या संदर्भात काही जर विचारायचं असेल तर ते नक्की विचारू शकतील. पण जसं आपण मगाशी म्हटलात की गर्भापासून ही सगळी संरक्षणाची व्यवस्था चालू होते. मग त्याच्यामध्ये टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीचा झाला, त्याचबरोबरीनं मग याचा PCPNDT म्हणजे सेक्स सिलेक्शन आणि सेक्स डिटर्मिनेशनचा कायदा झाला. हे सगळे कायदे असे आहेत की जे कायदे हे अशा गर्भावस्थेमध्ये असणारं जे अपत्य आहे त्या अपत्याला संरक्षण देणारे कायदे. माननीय उच्च न्यायालयाचं एक निकालपत्र आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की गर्भामध्ये असणाऱ्या अपत्याला देखील आपली वाढ पूर्ण करण्याचा अधिकार आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय किती लांब जातं याचा विचार करायला हरकत नाही की जिवंत असणाऱ्या माणसाला तर अधिकार आहेत पण गर्भामध्ये असणाऱ्या अपत्याला देखील अधिकार आहेत. त्यामुळे ती जर मुलगी असेल गर्भातलं अपत्य तर तिला तिची वाढ पूर्ण करण्याचा अधिकार आहे असं एका ठिकाणी माननीय उच्च न्यायालय म्हणतंय. म्हणजे थोडक्यात असं झालं की खूप मोठ्या प्रमाणावरती विस्तृत अशा प्रकारचा हा सगळा संरक्षणात्मक यंत्रणा ही सगळी दिसते आणि मग त्यातून वेगवेगळे पैलू आज आपण आपल्या प्रेक्षकांच्या समोर मांडतो. नक्कीच नक्कीच सर. याच विषयी वेगवेगळे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोतच. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. हा नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. खरं तर मी सखी सह्याद्रीचं अभिनंदन करतो. खूपच छान आणि वेगळा विषय आपण आज घेतला. माझा प्रश्न असा आहे दोन्ही मान्यवरांना की कधी कधी असं होतं की एखाद्या भ्रष्टाचाराच्या गोष्टीमुळे ती योजना किंवा ती गोष्ट उपेक्षितांपर्यंत न पोहोचते आणि त्यांचं जीवन हे सुखकर होत नाही. हा एक मुद्दा. दुसरा असं की बॉम्बस्फोटासारखी रेल्वेतली घटना किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी एखादी चुकीची घटना होणं ज्या योग्य सुद्धा काही कारण नसताना अनेकांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी की एखाद्याला दुखावल्यानं एखाद्याची अस्मिता दुखावली जाते, अहंकार दुखावला जातो, मानसिक अधःपतन देखील होतं. अशा गोष्टी या आजच्या विषयाच्या सदराखाली येतात आणि त्या संबंधी आपण काय मार्गदर्शन कराल सर? धन्यवाद. धन्यवाद सर. काय सांगाल सर? त्यांच्या प्रश्नाचा जो पहिला पार्ट आहे तो माझ्या लक्षात नाही राहिला. त्यांचं म्हणणं असं होतं की वेगवेगळ्या योजना आहेत त्यांची अंमलबजावणी होत नाही, त्याच्याकरता काय करता येईल? सर काय सांगाल आपण? अनेक योजना सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी ही तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे याबद्दल दुमत नाही. परंतु आपण आपल्या असं लक्षात येतं की ते तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. वेस्टेड इंटरेस्ट ज्याला लोकांचे आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ते असतात. परंतु या सर्व गोष्टींवर ते मात आपल्याला करायला पाहिजे. आपण जेव्हा इंटरनॅशनल लेवलवरती या गोष्टीचा विचार करतो, न्याय कसा लोकांना देता येईल, तर तो न्याय तिथपर्यंत पोहोचतो की नाही, तो पोहोचण्यासाठी जे प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या हार्डल्स आहेत. सोसायटी म्हटल्यानंतर अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारचे आपल्याला भेटतात. परंतु या सर्व गोष्टींवर ते मात करून आपल्याला हे करायला पाहिजे. मला वाटतं अडचणी अनेक येत असतात, त्या अडचणींवर मात करत पुढे जायचं असतं. आपली परमिशन असेल तर थोडं जरा अजून या साहेबांच्या उत्तराला थोडंसं जरा शेपूट जोडतो छोटंसं. आपण जे म्हटलात मिस्टर रवींद्र, त्याच्यामध्ये माहितीच्या अधिकाराचा जर वापर केला तर त्या योजना ज्या आहेत त्या फक्त कागदावरतीच राहिल्या आहेत का, त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली हे सुद्धा बघणं शक्य असू शकतं. माहितीच्या अधिकारामध्ये अचूक बाण जर का तुम्ही मारलात, योग्य जर का प्रश्न विचारलेला असेल तर त्याप्रमाणे कित्येक वेळा न्यायालयामध्ये न येता देखील प्रत्यक्षात अनेक गोष्टी व्हायला लागतात. त्यामुळे आपण जो नागरिक म्हणून जो आपला अधिकार आहे तो अधिकार काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्या योजना काय आहेत त्या मिळवल्या पाहिजेत. त्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी काय अडचण आहे हे देखील बघितलं पाहिजे. आणि मग जर आवश्यक वाटलं तर आपण स्वतः
स्वतःसाठी किंवा समाजासाठी देखील माननीय न्यायालयामध्ये जाऊ शकता, पण त्याच्यापूर्वी हा संपूर्ण अभ्यास आपण करावा जेणेकरून या योजनांची अंमलबजावणी होऊ शकेल. वा सर, याच विषयी बोलूया आपण. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतात सांगलीहून. नमस्कार. हॅलो. बोला. हॅलो. हा बोला. विषय खूप गरजेचा आहे, खूपच सुंदर आहे. आतापर्यंत आपण बोललो की बायकांसाठी, महिलांसाठी खूप सारे कायदे आहेत, सर्वांसाठी कायदे आहेत, पण अंमलबजावणी होत नाही असं आपण कबूल केलं. त्यासाठी काय करावं? कायदे आहेत, आणखीन एक गोष्ट म्हणजे पळवाटा फार आहे, दुःख फार आहे त्याला. हे बघा, द्विभार्या प्रतिबंधक आहे, पण त्या तो गृहस्थ रखेली ठेवू शकतो आणि तिच्या पोटी आलेल्या मुलांना त्या वारसा हक्क त्याला मिळू शकतो. मग द्विभार्या प्रतिबंधकाला कायदाच काय उपयोगाचा? हुंडा देणं कायदा आहे, पण कुठंही ऐकिवात नाही की हुंडा दिल्यामुळे तो माणूस तुरुंगात बसला. वारसा हक्क आहे, पण ती बाई कधी वारसा हक्कानं घेतलेलं ऐकिवात नाही. जरी घेतली तर रिलीज करायची, त्याच्यावर काही भावनात्मक काय करतात, रिलीज करायला भाग पाडतात. ही कायदे आहेत, ते पळवाटा बंद व्हायला पाहिजे आणि अंमलबजावणी व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. आपण सहमत आहात का सर? बरोबर, धन्यवाद सर. सर काय सांगाल, एकंदरीतच जसं तुम्ही म्हणाल तसं की अंमलबजावणी करणं फार गरजेचं आहे आणि मग कायदे आहेत पण त्याला पळवाटा सुद्धा आहेत अशी थोडीशी त्यांनी तक्रार आपण म्हटलं ती गोष्ट खरी आहे. काहीशा प्रमाणामध्ये हे सत्य परिस्थिती आत्ताच्या घडीला, पण मूळ प्रश्न शिल्लक राहतो की कायदा कशासाठी असतो. तर कायदा हा आदर्श समाज निर्माण व्हावा म्हणून हे अपेक्षित असतं. कायदा हे चूक करणाऱ्या व्यक्तीला जी काही एक संधी द्यायची असते की चूक दुरुस्त करायला किंवा शिक्षा द्यायची असते, त्याच्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा असते. त्याच्यामुळं कायदा आहे म्हटल्यानंतर त्याची प्रक्रिया जी असते, ज्याला प्रोसिजरल लॉ म्हणतो, तो आपल्याला शेवटपर्यंत नेण्याशिवाय पर्याय नाहीये. मग त्याला काही लोक म्हणतात की मग त्याच्यात पळवाट आहेत, मग त्या प्रोसिजर मधल्या असतील किंवा त्या प्रक्रियेमध्ये असतील, त्या वेळखाऊ असतील, किचकट असेल, खर्चिक असेल, या सगळ्या वेगवेगळे त्याचे पैलू असू शकतात. पण त्याच्यामुळे कायदा चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही. कायद्याचं उद्दिष्ट चांगलं आहे. उरला फक्त प्रश्न की आपण म्हणताय त्याप्रमाणे त्या कायद्याची माहिती या व्यक्तींना नाहीये, त्यामुळे त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्याचा उल्लेख केला ते देखील द्यायला हरकत नाही की हिंदू वारस कायदा 1994 साली महाराष्ट्रामध्ये दुरुस्ती झाली. त्याला आपण लेक वारसा कायदा असं म्हणतो. मुलीला मुलाच्या बरोबरीनं वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये त्याला हिस्सा दिला. आपल्या भगिनींनी फारसा त्याचा कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याची अंमलबजावणी केली नाही. सत्य परिस्थिती आहे. 2005 सालामध्ये केंद्र पातळीवरती कायद्यामध्ये दुरुस्ती झाली. अजूनही परिस्थिती तशीच आहे. पण याचा अर्थ असा आहे का की कायदा चुकीचा आहे? नाही. अंमलबजावणी करण्याकरताची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा अजून सक्षम करणं, त्या कायद्याची लोकांना जास्त माहिती करून देणं हे आवश्यक आहे. आपण जो उल्लेख केला की जो आत्ताच्या घडीला जो हुंडाबंदीच्या आणि द्विभार्याचा उल्लेख केला, द्विभार्याच्या याच्यामध्ये मूळ मुद्दा असा असतो की त्या लग्नापासून निर्माण झालेले जे अपत्य आहे त्या अपत्याची काय चूक आहे. त्यामुळे कायदा असं गृहीत धरतो की ते अपत्य अनवरस आहे किंवा वारस आहे, यातला कुठलाही मुद्दा त्याला लागणार नाही. जरी ते द्वितीय पत्नीपासून किंवा रखेलपासून किंवा आपण जो काही शब्द वापरतात त्यापासून जरी निर्माण झालेलं अपत्य असलं तरी त्या व्यक्तीची चूक नाहीये, म्हणून त्याला अधिकार त्याच्यामध्ये दिले गेलेले आहेत. मी थोडंसं यात जोडू इच्छितो की तुम्ही वारसा हक्काबद्दल बोलले की मला जनमानसामध्ये याची थोडीशी माहिती द्यायची की हा कायदा 1995 नंतर प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टने दिलेला आहे. त्याचं कारण असं आहे की कॅओस निर्माण होऊ नये, काय त्याला मराठीत काय म्हणतील की गोंधळ निर्माण होऊ नये. कारण 1995 नंतर ज्या मुलींचं लग्न झालं त्यांना बापाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळू शकतो, पण त्यापूर्वीच्या लोकांना ते मिळू शकत नाही. असा कायद्यामागचा तो हेतू आहे. परंतु जनमानसांमध्ये किंवा भगिनींमध्ये पर्टिक्युलरली याविषयी जागरूकता नसल्यामुळे त्याची मागणी, त्याची डिमांड कायदेशीररित्या ती केली जात नाही. ती करण्यात त्यांना पुढाकार घेण्यात यावा आणि अशा गोष्टी कायद्याच्या बारीक नायसिटीज ज्याला म्हणतात ह्या वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे खेडोपाडी सर्वांना पोहोचवण्यात याव्या, जेणेकरून कायद्याची माहिती ही सामान्य गोरगरीब लोकांना होईल. सर, योजना अनेक आहेत पण एक नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे या योजनांविषयी किंवा कायद्यांविषयी माहिती करून घेण्याची, नाही का? याच विषयी बोलूया आपण. एक फोन आलेला आहे तो पण घेऊया. देविदास पोटे आपल्याशी बोलतात चांदवड नाशिकहून. नमस्कार. हॅलो मॅडम. हा बोला मॅडम. माझा प्रश्न असा आहे की चांदवड तालुक्यामध्ये जे उपजिल्हाधिकारी आहेत, प्रांत अधिकारी. हॅलो. हा, सलग प्रश्न विचारा सर.
त्यांनी एक उमेदवार घोषित केला होता पोलीस पाटलाचा, तो 10वी नापास होता आणि मी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. उलट आम्हाला तिथून काढून दिलं ऑफिसमधनं. बरं. हा प्रश्न जो विषय धन्यवाद, तुम्ही प्रश्न केलेला आहे, माझ्या मते हा विषय अशी थोडासा विषयाशी धरून नाहीये. धरून नाहीये. तुम्हाला नेमकं एक्झॅक्टली तुमचं ग्रीव्हन्स काय, तुम्हाला नेमकं काय विचारायचंय ते आपण कदाचित शब्दात मांडू शकलेला नाही. अगदी अगदी सर, एकंदरीतच आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या निमित्ताने आजची आपली ही चर्चा आहे, त्यामुळे त्याच अनुषंगाने जर प्रश्न विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाणार आहे. सर, जसं तुम्ही म्हणालात तसं की एक गर्भामध्ये असल्यापासून ते मृत्यूनंतरचा जो वारसा हक्क तिथपर्यंत स्त्रियांच्या संरक्षणाचे कायदे आता सध्या अस्तित्वात आहे. पण आपण समजा जर ग्रामीण भागाचा विचार केला तर घरगुती हिंसाचाराचं प्रमाण खूप जास्त आहे. तर त्या अनुषंगाने एकंदरीतच आपली न्याय व्यवस्था काय सांगते? अनेक कायदे या कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भामध्ये एकत्र करून मग हा नवीन कायदा तयार झाला, तोही 2005 सालामधला आहे. आपल्या अनेक प्रेक्षकांना माहिती असणार आहे त्याचं नाव कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा. या कायद्यामध्ये फक्त बायको, फक्त मुलगी असं नाहीये. एखाद्या राहत्या घरामध्ये, ज्याला इंग्रजीमध्ये आपण शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणतो, त्या राहत्या घरामध्ये 2 व्यक्ती जर एकत्र राहत असतील, भले मग ते नवरा बायको नाहीत, भले मग ते वडील आणि मुलगी नाहीत, तरी देखील अशा प्रकारच्या व्यक्तीकडून या पीडित व्यक्तीला संरक्षण मिळणं हे शक्य असू शकतं. काय काय प्रकारचं त्याच्यामध्ये आदेश होऊ शकतात? तर एक आर्थिक आदेश होऊ शकतो, म्हणजे पोटगीच्या संदर्भातला. दुसरा आदेश असा असू शकतो की संरक्षणाचा आदेश आहे, म्हणजे त्या जागेमध्ये यायचं नाही अशी त्या घरातल्या पुरुष व्यक्तीला मनाई हुकूम त्याच्या विरुद्ध दिला जाऊ शकतो, जेणेकरून त्या महिलेला छळाला सामोरं जावं लागणार नाही. त्याच्याबरोबरीनं अजून काही वेगवेगळे मनाई हुकूम याच्यामधले असू शकतात, ते मिळू शकतात. आणि या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता आता त्या ठिकाणी कायद्यामध्ये अभिप्रेत असणारा एक जो अधिकारी आहे तो अधिकारी नेमलेला आहे. त्यामुळे अधिकारी नेमलेला असल्यामुळं त्याची अंमलबजावणी करणं फार सोपं झालेलं आहे. जो प्रोटेक्शन ऑफिसर आहे, संरक्षण अधिकारी, त्यांनी येऊन त्या ठिकाणी व्हिजिट करायची, भेट द्यायची, तपासणी करायची आणि न्यायालयाला आपला अहवाल सादर करायचा की खरोखर घडतंय किंवा नाही. मग यातले थोडेसे वेगवेगळे पैलू देखील आपल्या प्रेक्षकांना थोडंसं माहिती पाहिजे की ते जे राहतं घर आहे ते नवऱ्याच्या नावावरती असेल तर काय मिळू शकतो मला, नवऱ्याच्या ऐवजी नवऱ्याच्या वडिलांच्या नावावरती, सासऱ्याच्या नावावरती तरी देखील मिळू शकतो हुकूम. असे वेगवेगळे त्यातले पैलू आहेत. हे पैलू आपल्या या पीडित ज्या महिला आहेत त्यांना माहिती होणं आवश्यक आहे. त्यामुळे हा जो कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा आहे, या कायद्याची नक्की माहिती आपल्यापैकी अनेक पीडित व्यक्तींनी करून घेणं हे आवश्यक आहे. बरं सर, याच विषयी बोलूया. आपण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. तुकाराम आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. हा नमस्कार, मी भास्कर बोलतोय. बोला. म्हणजे आपला तालुका लेवलला प्रांतांनी जर आपल्या नोंदणी संदर्भात निकाल दिला तर त्याची कार्यवाही किती दिवसात होऊ शकते? आज 1 वर्षापूर्वी निकाल दिलेला आहे, कसली नोंदणी? आजपर्यंत कार्यवाही काही नाही पुढे. तुकाराम साहेब, आपण जे थोडी माहिती देता ही अर्धवट वाटते. लँड रेव्हेन्यू कोड या नावाचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये नोंदीच्या संदर्भातल्या तरतुदी सापडतात. त्याच्यामध्ये जी काही तरतूद जी काही आहे ती आपल्याला एकदा बघितली पाहिजे. नंबर 2, कदाचित नोंदीच्या व्यतिरिक्त अन्य प्रकारचे जे काही आदेश असू शकतात प्रांत अधिकारी साहेबांचे, त्यामुळे ते पण बघायला पाहिजे. आणि त्याची अंमलबजावणी होण्यासाठी परत आपल्याला तहसीलदाराकडे जायला पाहिजे, तहसीलदाराकडून त्याप्रमाणे करायला पाहिजे असं वाटतंय. पण आपला प्रश्न अजून जास्त चांगला सुस्पष्ट असता तर अजून चांगला आम्ही उत्तर आपल्याला देऊ शकलो असतो. अगदी सर, आता जसं तुम्ही म्हणालात तसं की घरगुती हिंसाचाराच्या विरुद्ध पीडित महिलेने माहिती, जो कायदा आहे त्याची माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. त्याच बरोबरीने ज्या स्त्रिया काम करतात तिथे कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण असेल किंवा जाताना एखाद्या मुलीकडे एकटक पाहणं असेल किंवा तिला अश्लील SMS पाठवणं असेल, तर ह्या सगळ्यामध्ये मुली थोड्याशा लाजतात की मी हे कसं येऊ पुढे. तर हा एक समज किंवा गैरसमज दूर करणं सुद्धा फार गरजेचं आहे. तर एकंदरीतच कायदा व्यवस्था या सगळ्या बाबतीत काय सांगते सर? काय सांगाल खिलारी सर? आता तुम्ही SMS चा उल्लेख केला,
त्यावरून मला असं थोडंसं आपण कॉम्प्युटरच्या युगात आज आहोत आणि व्हॉट्सॲप आणि हे सर्व प्रकरणांमुळे अशा गोष्टींना जास्तच हे दिलं जात आहे आणि त्यामुळं मुलं म्हणजे त्याचा वापर करून असं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे खेचले जात आहेत. तर अशा गोष्टी होऊ नये याच्याकरता मुलांच्या शाळेंमधून त्यांना व्यवस्थित त्याचा वापर करण्याविषयी आणि त्यातून होणारा कायद्याचा भंग याच्याविषयी किंवा सायबर लॉजविषयी माहिती देणं हे गरजेचं आहे. आता ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही मुलांची आणि त्या वय परत्वे ते त्यातून जेव्हा जातात तेव्हा त्या अशा गोष्टी करत असतात. त्याच्यामुळं हे मला वाटतं की पॅरेंट्स, त्यांचे मातापिता आणि शिक्षक, गुरु या लोकांनी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि आपला विद्यार्थी, आपला मुलगा योग्य वाटेवर आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. अगदी अगदी. त्यासाठी विद्यार्थी आणि पालक यांच्यामधला संवाद खूप महत्वाचा आहे. वरुणजीकर सर, आपण काय सांगा? आपल्याकडे आपल्या प्रेक्षकांना माहिती असेल की हा जो इंडियन पिनल कोड आहे, भारतीय दंडविधान, याच्यामध्ये डिसेंबर 2012च्या घटनेनंतर काही दुरुस्त्या झाल्या आणि त्या दुरुस्तीमुळे काही नवीन गुन्हे हे कायद्याच्या पुस्तकामध्ये आले. त्यातला जो काही एक गुन्हा आहे तो ज्याचा आपण उल्लेख केलेला होता की एखादी व्यक्ती जर एखाद्या महिलेची किंवा एखाद्या स्त्रीचा पाठलाग करते, ज्याला स्टॅकिंग म्हणतात, तर अशा बाबतीमध्ये सुद्धा आता कायदेशीर गुन्हा त्या व्यक्तीच्या विरोधात दाखल केला जाऊ शकतो. व्हॉयेजरिंग म्हणजे एखाद्या महिला कपडे बदलतीये तर ते कुणीतरी मुद्दामून बघतंय किंवा त्या महिलेकडे वारंवार तिला लज्जा वाटावी अशा दृष्टिकोनातून वर्तन करतंय, तर हे सगळे प्रकार आता कायद्यामध्ये आलेले आहेत. पूर्वी असा प्रकार नव्हता. त्याच्यामुळं हे जे 2013 सालामधली जी दुरुस्ती आहे ती दुरुस्ती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती होणं आवश्यक आहे. म्हणजे याला स्टॅकिंग म्हणू, व्हॉयेजरिंग म्हणू किंवा असल्या प्रकारचे जे की अगदी आपण मगाशी म्हटलं तसं अगदी अश्लील SMS पाठवलेला असेल तर त्याच्या बाबतीमध्ये इंडियन पिनल कोडमध्ये देखील गुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये भारतीय दंडविधानामध्ये बसतोच. त्याच्यामुळे तो जो काही गुन्हा आहे त्या संदर्भामध्ये महिलांनी देखील पुढे येणं आवश्यक आहे, मुलींना देखील पुढे येणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस ही कायद्याची यंत्रणा अशी म्हणते की कुणीतरी कायदा हा टू सेट इन मोशन, म्हणजे कुणीतरी कायद्याच्या दरवाजा ठोठवला पाहिजे, कुणीतरी पोलिसांकडे गेलं पाहिजे, म्हणजे ती प्रक्रिया पुढे चालू होईल. त्यामुळे आपण आपल्याला जर का असा कोणाचा अश्लील SMS आलेला आहे, कुणी त्रास देत आहे, कुणी रस्त्यावरती सडक रोमिओ आहे की जो अशा प्रकारचा आपल्याला त्रास देतोय, आपला पाठलाग करतोय, तर हे सगळं जे काय असतं हे सगळं कोर्टाच्या चौकटीमध्ये नेऊन सिद्ध करणं सहज शक्य आहे. घाबरायचं काही कारण नाहीये. पोलिसांना सांगितल्यानंतर आज घडीला कायद्याच्या चौकटीमध्ये याला उत्तर आहे. आपल्याकडे काय झालंय दुर्दैवानं, चित्रपटामध्ये हे सगळं दाखवलं आणि त्याचा जो पगडा सगळा प्रेक्षकांच्या मनावरती किंवा मुलांच्या मनावरती आहे की ती मुलगी चाललेली आहे म्हणजे तिचा पाठलाग करायचा आणि मगच ते पुढे जे काय असेल ते चित्रपटात दाखवलं तसं करायचं, असं नसतं आयुष्य. जबाबदारी, जे आता खिलारे साहेब म्हटले तसं जबाबदारी हे तंत्र वापरण्याची आपल्याला कळली पाहिजे. SMS किंवा फेसबुक, व्हॉट्सअप हे सगळं जे काही तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे का आपण त्या तंत्रज्ञानासाठी आहोत याचा विचार करायला पाहिजे. यात थोडंसं मी ऍड करू इच्छित की हे जे गुन्हे आहेत ह्या हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि त्याची म्हणजे गंभीर आणि हीन असं म्हणेन. तर हे गुन्हे आजच्या ह्या दिवसाचं हे राखून मी सांगू इच्छेन की जगाच्या म्हणजे शांतीसाठी, जगाच्या सुरक्षेसाठी आणि मानवतेच्या लोककल्याणाच्या दृष्टीनं धोकेदायक आहेत आणि म्हणून याविषयी जागरूकता आणि लोकांना शिक्षण देणं फार गरजेचं आहे. अगदी अगदी. आणि मला वाटतं त्याच अनुषंगाने आजचा हा दिवस आहे की जनजागृती व्हावी म्हणूनच हा दिवस पाळण्यात येतो, नाही का? याच विषयी जाणून घेऊया. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सविता टाकळ गवाणकर आपल्याशी बोलतात हिंगोलीहून. नमस्कार मॅडम. हा नमस्कार मॅडम. बोला. हा मॅडम, आई वडिलांचं असं म्हणणं असते की मुलाला शिकवा, मुलीला का नाही? आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे. महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरामध्ये खूप ठिकाणी घडतंय आणि त्याच्यामुळे मुलींचं शिक्षणातलं प्रमाण हे थोडंसं कमी झालेलं आहे. ही गोष्ट सत्य परिस्थिती आहे. मुलीला घरी बसवा, मुलाला शिकवा असं सर्वसाधारणतः आपल्याकडे मानसिकता बघायला मिळते. हे होऊ नये, म्हणजे ज्याला आपण ड्रॉपआउट म्हणतो, म्हणजे शिक्षणाची गळती, शिक्षणातून त्या मुलीनं बाहेर पडू नये
म्हणून अनेक योजना आलेल्या आहेत. मग त्या पार आश्रमशाळेपासूनच्या योजना आहेत, मग त्या मुलीला फी माफीची योजना आहे, त्या मुलीला जे काही जाण्या येण्यासाठीची सायकल पुरवावी वगैरे अशा प्रकारच्या योजना आहेत, स्कॉलरशिप, तिला शिष्यवृत्ती द्यावी अशा प्रकारच्या योजना आहेत. त्यामुळे या सगळ्या योजनांच्या माध्यमातून मुलीनं शिक्षण पूर्ण करावं अशा प्रकारचा मूलभूत हेतू आपल्याला बघायला मिळतो. पण आपण ज्याचा उल्लेख केला तो मुद्दा महत्वाचा आहे की मानसिकता आहे. काय मानसिकता आहे तर मुलगा शिकला तर तो उद्याच्याला 4 पैसे कमवेल, त्यातून आम्हाला जेवायला खायला घालेल, आमची म्हातारपणी काळजी घेईल आणि आमच्या चितेला अग्नी लावेल आणि पाणी देईल. ही सर्वसाधारणतः अशा प्रकारची मानसिकता असते. ही मानसिकता खरी आहे का खोटं आहे हे आज तपासात बघायची गरज आहे. मुली देखील तेवढ्याच सक्षम आहेत. मुली देखील शिकल्यानंतर त्या देखील पैसे कमवू शकतील, त्या देखील आईवडिलांकडे लक्ष देऊ शकतील आणि त्या देखील योग्य ज्या काही कारवाई मृत्यूनंतर करायची असते ते सर्व जे काही असेल त्या गोष्टी करू शकतात. हा प्रश्न आहे तो मानसिकतेचा आहे, जी मानसिकता प्रत्येकाची बदलली पाहिजे. खरे खरे मानसिकता बदलली तर मला वाटतं या ज्या योजना आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. सर, एकंदरीतच एक शिक्षणाची प्रगती किंवा एक संपूर्ण समाजामध्ये तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, त्यामुळे अर्थात काही स्त्रियांना शिक्षणापासून सुद्धा वंचित राहावं लागतंय. मग हा जो स्त्री पुरुष समानतेचा हक्क आहे त्याविषयी काय सांगाल? कारण शहरी भागात जितक्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात तितकं प्रमाण ग्रामीण भागात आपल्याला दिसून येत नाही, तर याविषयी काय सांगाल सर? जेव्हा समानतेचा विषय निघतो किंवा समानता हा विषय आपण घेतो तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रेफर केल्याशिवाय मला वाटतं तो विषय अर्धवट राहील. घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जस्टिस, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी म्हणजे न्याय, समता, बंधुत्व हे 3 गोष्टींना अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आणि जर आपल्याला लोकशाही ही प्रगल्भ लोकशाही करायची असेल तर समानतेशिवाय ते शक्य नाही. आणि विदाउट फ्रॅटर्निटी लिबर्टी वुड बी डिस्ट्रॉयड, विदाउट इक्वॅलिटी वुड बी डिस्ट्रॉयड आणि लिबर्टीशिवाय इक्वॅलिटी ही जाईल. अशा प्रकारची त्यांची ती खास वाक्य जे आहेत ते आज आपल्याला आठवतात. समानता आज आपण बघायला गेलं तर उच्च आणि नीच हा जो समाजातला घटक आहे त्या या दोन्ही घटकांना शासनाकडून आणि राज्यकर्त्यांकडून व्यवस्थित समानतेच्या तत्वावर आणता यावं यासाठी अनेक प्रकारचे योजना आणि कायदे यायला पाहिजेत असं माझं मत. अगदी अगदी सर. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. महादेव मोरे आपल्याशी बोलतात मुंबईहून. नमस्कार सर. नमस्कार. हा बोला. मी महादेव मोरे बोलतोय. हा प्रश्न विचारा सर. मॅडम, मी एक वाईट प्रकरण पीडित आहे, तर मला अजून जाणून घ्यायचं आहे कारण वाईट प्रकरण हा कायदा आता सध्या पास झालेला आहे आणि 4 दिवसांपूर्वी पेपरला पण आलं होतं की राष्ट्रपतींकडून मंजुरी झालेली आहे. तर मग ह्यासाठी काय प्रोसेस आहे, म्हणजे नक्की आता आम्ही पूर्ण प्रोसेस पूर्वी केली होती तीच करायची की नवीन काय करावं लागेल? कारण मी पूर्वी RR पाटलांपासून भेटलो, कारण त्याला जवळजवळ 4-5 वर्ष झाली आणि ते प्रकरण तसंच पीडित आहे आणि दिवसेंदिवस तो त्रास वाढत चाललेला आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी घडतंय. मी पण त्या गोष्टीचा एक पीडित आहे, तर नक्की काय करावं मी याच्याबद्दल जरा मला सल्ला दिला तर बरं होईल. आपल्याकडे 1955 सालातला कायदा म्हणू शकतो की जो कायदा मूळ कायदा या बाबतीतला म्हणता येईल की अशा प्रकारच्या काही जर घटना घडल्या तर काय करायचं. परंतु त्याच्यापेक्षाही आता जो गेल्या काही वर्षभरामध्ये देशभरामध्ये जर बघितलं असेल तर हरियाणा भागामध्ये अशा प्रकारचे वाळीत घालण्याचे किंवा वाळीत टाकण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती झाले. महाराष्ट्र देखील अपवाद नव्हता. महाराष्ट्रामध्ये विशेषतः रायगड भागामध्ये देखील अशा काही घटना ज्या घडल्या की ज्या उच्च न्यायालयासमोर आणाव्या लागल्या. उच्च न्यायालयाने त्या बाबतीमध्ये आदेश दिला की राज्य सरकारने आपलं धोरण स्पष्ट करावं. राज्य सरकारने देखील या संधीचा चांगला फायदा घेण्याचं ठरवून त्याप्रमाणे कायद्याचा मसुदा जो पूर्वी तयार केला होता तो अंतिम केला आणि त्याच्यावरती राष्ट्रपती महोदयांची सही झालेली आहे. आता तो फक्त गॅझेट होऊन त्याप्रमाणे कायदा ची अंमलबजावणी चालू करायला लागणं हा एवढाच मुद्दा शिल्लक राहिला. आपल्या प्रेक्षकांच्या माहिती करता की आंतरधर्मीय आंतरजातीय लग्न किंवा अशा निमित्तातून प्रश्न उभे राहतात ते वाळीत टाकण्याचे प्रश्न असतात की याला गावातून बहिष्कृत केलं, आमच्याकडे पाणी प्यायलाच नाही, त्याच्याबरोबर कोणी रोटीबेटी व्यवहार करायचा नाही, अशा प्रकारचे जे काही गावातल्या लोकांचे जे ठराव असतात
हे जे सगळे ठराव असतात या ठरावांना आता कायदेशीर दृष्टिकोनातून बघितलं तर ते चुकीचे आहेत अशा प्रकारचा आता कायदा आपल्याकडे येऊ घातलेला आहे. हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला कदाचित ती प्रक्रिया परत करावी लागेल असं मला वाटतं की जेणेकरून आपल्याला नुकसान भरपाई आणि जे काही मागणी आहे त्याच्याकरता करावं लागेल. कायदा पारित झाल्यानंतर तो प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे पूर्वलक्षी प्रभावानं होऊ शकतो अनलेस त्याला मागील तारखेपासून जर का चालू केलेलं नसेल तर. या कायद्यामध्ये मागील तारखेचा संबंध येणार नाही असं सकृत दर्शन दिसतंय. त्यामुळे कायद्याच्या तारखेनंतर घडलेल्या घटना त्या बघून आपल्याला त्याच्यामध्ये करावं लागेल. अगदी अगदी सर. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. विलास हिवाळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. मी विलास शिवाळे बोलतोय मॅडम, मुंबईवरनं. नमस्कार, बोला. हा जे काय होतंय, जे झोपडपट्ट्या वस्त्यात ना ज्या म्हणजे मुंबई मधल्या, तर तिथं छेडछाडणीचं प्रकरण काय होत आहे. जेव्हा आम्ही लोक काय पोलीस स्टेशनला काही जे संबंधित पोलीस स्टेशन असून तिथे गेलो तर साधारण कशाला ते प्रकरण वाढवतात, कशाला हे करतात आणि मुलीचे पण आई वडील पुढे यायला थोडं घाबरतात की नको तिथे गेलं तर समाजाची बदनामी होईल. त्याच्यामुळे ते प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचत नाही आणि बरेच मानसिक आघात होते मुलीवर. तर ते पुढे बरेच अडचणी येतात यायला. तर जर याच्यावर कोणी संस्था या असा टीव्हीच्या माध्यमातून जर आवाज उचलत असेल आणि गरिबांना थोडंसं धीर भेटत असेल तर बरं होईल आपल्या प्रोग्रामामध्ये. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं मगाशी आपण हा मुद्दा थोडासा अजून याच्यामध्ये कव्हर करायला पाहिजे की राज्य सरकारला माननीय उच्च न्यायालयाने विचारलेलं होतं की तुमची साक्षीदार संरक्षणाच्या बाबतीतलं धोरण काय. विटनेसच्या बाबतीमधली म्हणजे साक्षीदार जे असतात अशा खटल्यामध्ये त्यांना संरक्षण देण्याकरता तुम्ही काय करताय. तर मागच्या वर्षीच्या जून महिन्याभरामध्ये राज्य सरकारची अशा प्रकारची धोरणात्मक योजना आलेली आहे. त्याच्यामुळं या सर्व साक्षीदारांना संरक्षण मिळणंही शक्य असू शकतं. वास्तविक पाहता याच्यापूर्वी न्यायाधीश महाराजांकडे असा तक्रार अर्ज केला तर संरक्षण मिळण्याचे आदेश सुद्धा होऊ शकत होते. परंतु आता जास्त चांगल्या प्रकारचं धोरण निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबरीनं कितीतरी लोकांना असे जे पीडित व्यक्ती आहेत त्यांना सरकारी मदत म्हणून दुसऱ्या ठिकाणी वसवणं किंवा त्यांचं जे काही नाव पत्ता आहे तो जाहीर न करणं असे देखील अनेक प्रकार असू शकतात. आपण म्हटलेला तो मुंबईमध्ये झोपडपट्टी म्हणताय तो मी म्हणेन की हा अख्ख्या महाराष्ट्रामध्येच हा प्रश्न आहे. खूप ठिकाणी महिलेला, आई वडिलांना किंवा त्या पीडित मुलीला थोडीशी या कायदा अंमलबजावणी यंत्रणेची आणि पोलिसांची भीती वाटत असते. त्याच्यामुळे ती महिला, ती मुलगी किंवा ते आई वडील हे न्यायालयामध्ये यायला किंवा पोलिसांकडे जायला तयार नसतात. म्हणून मग माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत विविध निकालपत्रांमध्ये. जसं मराठी मध्ये आपण सांगायचं झालं तर तपासी अंमलदारी महिलाच असली पाहिजे. महिलेला सूर्योदय ते सूर्यास्तामध्येच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं पाहिजे, अन्यथा त्याची परत नोंदणी आणि त्याचे बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागू शकतात. त्यामुळे अशा अनेक थोड्याशा मार्गदर्शक सूचना आहेत की ज्याच्यामुळे पोलिसांकडे जावं लोकांनी काही घटना घडली असेल तर पोलिसांना घाबरू नये असं देखील त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे. मला वाटतं साहेब या बाबतीमध्ये अजून काही सांगून आपल्या प्रेक्षकांना जास्त चांगलं सांगतील. सर काय माझं असं मत आहे की पुन्हा शिक्षण त्या बाबतीत मधला लोकांना मार्गदर्शन करणं हे राज्यस्तरावर म्हणा किंवा देशाच्या स्तरावर ते विविध उपक्रमांद्वारेच होऊ शकतं. आणि लोकांना जोपर्यंत ही माहिती कळत नाही की आपण हे केलं पाहिजे तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये जात किंवा आपल्या रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्स ज्याला म्हणतात त्याच्यासाठी जात नाहीत. तर आता मुलीचं कसं होईल असं बापाची जर हे करून बसला तर मग असे मागे राहणारे वडील त्यांना न्याय आम्ही कसं काय मिळवून देणार किंवा समाज कसं काय मिळवून देणार किंवा कायदा कसं काय त्यांच्या मदतीला धावून येणार. प्रत्येकाला ज्याच्यावर ते अन्याय होतो त्याला कायद्याकडे जायला पाहिजे, त्यानं ते दार ठोठावलं पाहिजे आणि त्यासाठी जी हिंमत लागते ती आपल्याला राज्यकर्त्यांकडून मिळाली पाहिजे असं माझं मत आहे. अगदी अगदी सर. एक नागरिक म्हणून आपण पुढे आलं पाहिजे हाच एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण शासनाच्या योजना अनेक आहेत पण त्या योजनांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे नाही का. अगदी जाता जाता सर आंतरराष्ट्रीय न्याय दिवसानिमित्ताने हा आपला जो कार्यक्रम आहे तर भारतातले बरेचसे नागरिक आपण परदेशात जाताना पाहतोय शिक्षणानिमित्त, नोकरी निमित्ताने. तर अशा वेळेला तिथे परदेशी नागरिकांसोबत समजा जर वाद झाला तर एकंदरीत कायदा व्यवस्था काय सांगते सर, अगदी थोडक्यात काय सांगा. भारतामध्ये गेल्या काही वर्षभरामध्ये एक नवीन लाट आपल्याला बघायला मिळते की अगदी पार ग्रामीण भागामधले सुद्धा मुलं ही परदेशामध्ये नोकरीच्या निमित्तानं जाताना दिसतात. कुशल किंवा अकुशल अशा प्रकारच्या कुठल्याही संवर्गामध्ये ते
नोकरी परदेशामध्ये करायला जाताना बघायला मिळतात. मग त्या ठिकाणी जाऊन तिथं एखाद्या परदेशी नागरिकाबरोबरचा विवाह असू शकतो, तिथं काही मालमत्ता घेतलेली असू शकेल, किंवा तिथं असणाऱ्या कायद्याच्या चौकटीमध्ये आपण राहून काही तिथं काही जर का खटला वगैरे झाला तर ते असू शकेल. या सगळ्याला 2 शब्दामध्ये आपण त्याची विभागणी करू शकतो की पब्लिक इंटरनॅशनल लॉ आणि प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ. ज्यावेळेस हा 2 विभिन्न देशामधल्या व्यक्तींमधला वैयक्तिक वाद असतो त्यावेळेस त्याला आपण प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ आहे असं म्हणू शकतो, की ज्या प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉमध्ये मग त्यांचे विवाहविषयक मुद्दे, त्यांच्या अपत्यांच्या कस्टडी विषयक मुद्दे, त्यांच्या मालमत्तेविषयक मुद्दे, वैयक्तिक 2 लोकांच्या कराराच्या बाबतीमधले मुद्दे, असे विविध मुद्दे त्याच्यामध्ये असू शकतात. पण आपल्या प्रेक्षकांना थोडंसं माहिती दिली गेली पाहिजे, कारण आजचा दिवस हा जागतिक पातळीवरच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्यामुळे समजा का एखाद्या व्यक्तीनं एखाद्या एक्स नावाच्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी एखादा जर का खटल्यामध्ये निकालपत्र घेतलं तर ते निकालपत्र जसंच्या तसं भारतामध्ये अंमलबजावणी होऊ शकते का, तर याचं नाही असं उत्तर येतं. कारण असं आहे की आपल्याकडे दिवाणी प्रक्रिया संहिता, सिव्हिल प्रोसिजर कोड असं म्हणतं की तो जो देश आहे, ज्या देशामधून तुम्ही निकालपत्र मिळवलंय तो देश आणि भारत यांच्या दोघांमध्ये रेसिप्रोकेटिंग अग्रीमेंट असलं पाहिजे, तो करार असला पाहिजे की आमचं निकालपत्र तुमच्या देशामध्ये अंमलबजावणी करा, तुमच्या देशातलं निकालपत्र आमच्याकडे अंमलबजावणी करा. आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या माहिती करता, प्रेक्षकांच्या माहिती करता फक्त 13 देशांमध्ये अशा प्रकारचा आत्ता भारताचा आणि असा करार आहे. त्यामुळे उद्याच्याला अमेरिकेमध्ये जाणाऱ्या आपल्या एखाद्या मुलांनी जर का त्या ठिकाणी खटला जर का त्याला दाखल करावा लागला, तिथे एखादं जर का गेलं पाहिजे. याच्याबरोबर निर्माण होणारा एक थोडासा वेगळा आजचा जागतिक दिवस आहे म्हणून सांगणं आवश्यक आहे की लॉ कमिशन ऑफ इंडिया नावाचा आमच्याकडे जी कायद्याची जी यंत्रणा आहे ती असं म्हणते की एक मोठीच्या मोठी अशी एक इंडस्ट्री सरोगसीच्या संदर्भातलं, ज्या महिलांना अपत्य होत नाहीत त्या महिला अन्य मार्गाचा उपयोग करताना दिसतात. अशी अनेक कुटुंब आहेत की ज्या कुटुंबांना अपत्य प्राप्ती होणं शक्य नाहीये. मग अशी लोक गर्भाशय भाड्यानं घेतात आणि मग गर्भाशय भाड्यानं देण्याची एक फार मोठी अशा प्रकारची एक संघटित अशी एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो की जो विशेषतः गुजरात, महाराष्ट्र या पट्ट्यामध्ये जरा जास्त प्रमाणात आहे. म्हणून या बाबतीमध्ये देखील मग जरा थोडंसं आपल्याकडं या आजच्या दिवसाच्या निमित्तानं लक्ष ठेवलं गेलं पाहिजे की जो काही करार होतोय त्या करारामध्ये या जी महिला गर्भाशय देत आहे भाड्यानं, त्या महिलेला पुरेसं संरक्षण आहे का नाही, त्या अपत्याच्या बाबतीमध्ये योग्य तरतूद केलेली आहे का नाही. आणि मग आता येऊ घातलेला त्यातला जो कायदा आहे तो कायदा मात्र आपण न चुकता बघितला पाहिजे असं देखील मी या निमित्तानं सगळ्या प्रेक्षकांना सर, मला वाटतं आपण हेच लक्षात ठेवलं पाहिजे की शासनाच्या योजना किंवा कायद्याची चौकट आपल्याला बऱ्याच काही देते, पण एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सुद्धा या सगळ्याची अंमलबजावणी करणं किंवा एक नागरिक म्हणून या सगळ्याची माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook.com/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊ शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आणि इतर अनेक सखी सह्याद्रीचे कार्यक्रम आपण यूट्यूबवर सुद्धा पाहू शकता. आता मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. खूप महत्त्वाचा विषय होता आणि तुम्ही दोघांनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.